आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज वाडेगाव वटातून कृषीची लढत चालू आहे. तुमचं मत काय? काय आहे सावंगी पाटील इसराय सावंगी काय विकासाबद्दल काय? काय 25-30 वर्ष झाली गणपतराव 30 वर्ष आवाज करता येतं. 30 वर्ष झाला माझा तो उमेदवार येतो जिल्हा परिषद तिथं आता आम्हाला वाटतं यावं अजून त्यांच्या पाठ्यामागं त्यांचं काय आता नवीन करायचं या वार्डाला या जिल्हा परिषद नवीनच आहे. सावेगावात कशासाठी काय काय चांगलं काम चांगलं आहे. परत साहेबांनी कामं केली ती मदत केली गावात लोकांना. रान त्यांचं तिथं ह्याला रान आपलं ह्याला काय ते नदी छावणीला त्यांनी स्वतंत्र रान त्यांचं स्वतंत्र पाणी जाणार त्यांची विहीर 2-4 किलोमीटर पाईपलाईन आहे 5-7 किलोमीटर तिथनं पाणी स्वतः त्याने देतं ना पाईपलाईन सगळ्याला पुरवलं पाणी छावणीलाही पुरवतं गावाला बी दिलं होतं. सावेगावात चांगलं वातावरण साहेब शेती साहेबाला एक नंबर पक्ष तर तर एक नंबर पक्ष नाव जरा भीमराव शेता दीपक गावाला आपलं भारत अन्नाला आमच्या गावातून चांगलं मतदान होतं. कोणतं गाव आपलं? आमचं गाव सावे. कशासाठी मग बाकीचे उमेदवार? त्यांची गावात बरेच दिवस झालं पाणी नव्हतं तर पाणी त्यांच्या हिरीतनं लोकांच्याला दिलं आणि छावणीला पण दिलं. छावणी या काळात त्यांची कामं चांगली आहेत आणि आवाजं पण काम पहिल्यापासून चांगलं आहे गावाकडे विरतीत असल्यामुळे आता त्यांची कामं चांगली आहेत आणि आता अतुल पवार नवीन आलेलं आहे. दिलीप भगवान उबाळे गाव बामणे. काय निवडणुकीबद्दल आपलं मत? निवडणुकीचं झेडपी आणि पंचायत समितीचं निवडणुकीचं वातावरण चालू आहे. या निवडणुकीमध्ये चालूला आमच्या गावामध्ये तर जवळजवळ शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गट यांची युती असल्यामुळे जवळजवळ हे गाव शेतकरी कामगार पक्षाच्या प्रणित सरपंच वगैरे असल्यामुळं जवळजवळ 70% आमच्यातून दीपक आबा गट आणि यांना जातं. साहेबांबद्दल काय मत आहे आपलं शेळके साहेबांबद्दल? शेळके साहेबाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे आणि या तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर इतर जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी त्यांचं शुभो अकॅडमी यांच्या माध्यमातून मोठं काम आहे. त्याच्यामुळं सुशिक्षित असलेला तरुण बेकार वर्ग जो आहे तो त्यांच्याकडे चांगला आकर्षित केलेला आहे आणि गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते मोफत प्रशिक्षणसुद्धा देतात आणि त्यांची राहण्याची जेवणाची सोय करून सेवेमध्ये भरती करण्याचं त्यांचं मोठं काम आहे. त्यांची समाजसेवा मोठी आहे आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असल्यामुळे भविष्य काळामध्ये त्यांना जर आपण निवडून दिलं तर ते सर्वसामान्यांची चांगल्या प्रकारे सेवा करतील. काय जनतेला आव्हान असणार आपलं? जनतेला आपलं काय आव्हान असणार त्यांच्याबद्दल? जनतेला आव्हान एकच करता येईल की सर्वसामान्य जनतेने बाकीच्या कोणत्याही भूलथापाला बळी न पडता आपल्या भविष्याच्या दृष्टीनं जो आपला विकास काय करू शकतो आहे, ज्यांच्याकडं भविष्याचं व्हिजन काय आहे, त्याच्यानंतर आपल्या मुलांचं शिक्षणाचं व्हिजन काय आहे, ते काय करू शकतील, हे दोन्हीही उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार यशराजे आहेत, ते क्वालिफाईड वकील आहेत. त्याच्यानंतर आपल्या वाडेगाव गणाच्या ज्या शेळके मॅडम आहेत त्याही क्वालिफाय आहेत आणि ते सर्वसामान्यासाठी अहोरात्र झटणारे आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जनतेनं नारळ या चिन्हाला त्यांचं चिन्ह आहे आणि त्यांना निवडून द्यावं आणि भविष्य काळामध्ये कधीही अडीअडचणीला हे उमेदवार आपल्या पाठीशी उभे राहणार आहे. त्यामुळं त्यांना निवडून द्यावं असं माझं सर्वसामान्य जनतेला आव्हान आहे. काय नाव आपलं? काय आप निवडणूक आपण काय सांगाल? निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर जवळा हां जिल्हा परिषद जवळा गटामधून यशराजे साळुंके पाटील व वाडेगाव गणातून
सौ वंदना ताई हे उभे आहेत. सदर गटामध्ये आणि गणामध्ये शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा गट या दोघांची सांगोला विकास आघाडी आहे. आणि या आघाडीच्या माध्यमातून दोन्हीही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्यामध्ये काळ्या दगडावरची पालखी गेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, स्वर्गीय आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब यांनी जे या तालुक्यावर प्रेम केलं आणि त्यांना मानणारा 100% वर्ग या तालुक्यात आहे. आणि त्याची जाण ठेवून लोकांनी त्यांचे नातू आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड मताने निवडून दिलेलं हे आपल्या लक्षात येईल. आणि आबाजी आणि डॉक्टर साहेबांची युती असल्यामुळे बाकीचा विचार करण्याची काही गरज नाही आहे. कुणी येईल काय टाकेल एवढं काय महत्त्व देण्याचा विषय नाही. हे दोन्ही उमेदवार 1% प्रचंड बहुमताने निवडून येणार हे मी आपल्याला परत एकदा जाणून करून देतो. काय देवळे गावातून काय प्रतिक्रिया? काय हाय लोक आमदार साहेबांनी पहिली रस्ते बिस्ते केले तर त्याच्यावर कुठं मुरुम इकडं तिकडं कुणा दारात मुरुम दारात ही मुरुम टाकणे हे काही इलेक्शन नव्हतं. पण टाकते ही बी टाकते ती बी टाकते ती काय विषय नाही. पण कामं ही भरीव कामं ही पहिली गणपतराव देशमुख दीपक आबाच्या माध्यमातून झालेली होती. आता 2 दिवस राजकारणापुरतं येऊन काहीतरी इथं थोडा मुरुम टाक तर थोडा मुरुम टाक झालं. आणि खुशीच्या काहीतरी बाईट द्यायचे असं झालं तसं झालं त्यानं केलं. रस्ता केलेला कुणाही रस्त्यावरनं केला त्याने आमदार साहेबांनी अगोदर खडीकरण केलं त्याच्यावर रस्ता टाकला. काही ठिकाणी टाकलं लोकांची सहमती नाही लोकांची नाराजी घेऊन काहीतरी करायचं तुमचं हे वाईट वाटतं म्हणून दुसऱ्यात काहीतरी करायचं असले खेळ सगळा आहे. तर बाकीच काय आहे एवढं काय विकास असलं काय सगळ्याला माहित आहे विकास खरा काय असतो. प्रत्येकाला काय कोणाला दिलंय काय नाही लोक दिलेले विसरते ते. आता काय तर मुरमाची एक खेप दिली का चाललं मी हाय त्या मागं म्हणते. काय जनतेला आपण आवाहन कराल? जनतेला काय मूलभूत सुविधा तुमच्या काय पाहिजे त्या ही घ्यायचं आहे ती मागायचं. काय असेल आपल्या देवळ्यात काय लोकांचे बऱ्यापैकी पूर्वीची जर रस्त्याची वगैरे कामं झालेली ते एखादा कुठं तर रस्ता राहिला असेल तर बाकीचे झालेले जायत कामं. पुन्हा आता परत पहिलं समजा टाकलेलं असलं तरी आता त्याच्यावर दुरुस्त्या ही आहेतच मागणी करते ती लोक होतंय. कुणाचं अगोदर होत असेल कुणाचं मागणं होत असेल. कोणाला प्रतिसाद जास्त आहे? इथं प्रतिसाद जास्त काय विकास आघाडीला इथं नारळच जास्त चालणार. ठीक. तानाजी खांडेकर. बरं वातावरण कसं आहे निवडणुकीचं काय? इथं विकास आघाडीला चांगला आहे दीपक आबा बाबासाहेब देशमुख. बरं आणखी काय रुटीन प्रमाणे ह्या गावात होणार पहिले जसं आहे तसं 4 इकडे तिकडे होत असते. शेळके साहेबाबद्दल काय म्हणते? शेळके साहेबाबद्दल 1 नंबरचं वातावरण काय अडचण. बरं काय विकास व्हावा असं वाटतं? काय लोकांच्या मूलभूत गरजा आहे त्याच काही होत असते. कोण काय आता तासभर येऊन काय होत नसते. गावातून कसं आहे वातावरण? आघाडीला हा काय लीड जाईल का? हो लीड जाणार शेका पक्ष लीडच जाणार आघाडी लीडच जाणार. ठीक. चांगलेच बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबाला मतदान. बरं का बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबाच का? बाकीचे आहे पण ह्यांचं वातावरण कामं चांगली हो. बरं म्हणून काय विकास केला? विकास काय लाईट पाणी रस्ते केलेले. शेळके साहेबाबद्दल काय मत आहे आपल्याला? ते सगळे चांगले काम आहेत भरपूर कामं करणार. काय वातावरण त्यांचं? हा काय वातावरण त्यांचं? वातावरण चांगलं आहे.